नमस्कार मित्रांनो, मी स्वर्गे स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल एक्सप्लोरर्समध्ये. आणि माहिती आहे मित्रांनो, खूप दिवसानंतर येतो आहे, काय काढलं नव्हतं, पण आता आलो आहे. कारण देणार नाही, आलो आहे तर चालू करेल. आणि काही नवीन चेहरे नाही म्हणू शकत, माझ्यासाठी तर हे जुने चेहरे आहेत, पण तुमच्या सर्वांसाठी नवीन आहे. अजून हा एक जुना चेहरा आहे. एक तिकीट बुक करायला सांगतो दादा, एक सेकंड मला प्रॉब्लेम काय माहिती पुढे बघ. हा एक नवीन नाही, जुना तो नंतर ओके. तर आज आम्ही निघालो रेंज ट्रेकसाठी आणि बघूया. तर बघत राहा तुम्ही पुढे, आम्ही एकेकांना भेटतोय आता. बोल युवराज, बोल काहीतरी जोरात बोल. असं आमचं म्हणणं आहे, सामूहिक म्हणणं आहे की हा आमच्या मित्राचं काहीतरी चालू आहे. पण आमचा मित्र लपवतोय. म्हणजे मला मुद्दा असा आहे की तुम्ही करा ना, आम्ही तुम्हाला नाही कुठे बोलतोय, पण ते इकडे बोलतोय ना इथे. हा सॉरी, माझा मुद्दा असा आहे की तुम्ही करा, पण तुम्ही लपवताय का? बरोबर, लपवायला नाही पाहिजे तू. लपवायला नको. ठीक आहे, आता जे असेल तर असेल. तर मित्रांनो, आम्ही आता इथे बाबा का ढाबा, आम्ही ते थांबलेलो आहेत. बाबा का ढाबा नाव आहे ना. कसारा घाट वरती लागतो, आम्ही इथे थांबलेलो आहे. चहा नाश्ता केलेला आहे. नाश्ता नाही म्हणजे चहा पिलाय. आणि आता इकडे थोडं आमच्या गाडीचं काहीतरी छोटा सीन झालाय. काय माहिती नाही, सांगतोय छोटा. तो घेऊन गेलाय गाडीसोबत आमचं सामान पण घेऊन गेलाय. आता माहिती नाही, तो बघा आता काय होतंय. आणि ते कधीपासून येतंय माझ्या तर फाटते आहे. चला जरा येतो. तर मित्रांनो, आम्ही आता इथे बेस कॅम्प जवळ आमच्या आलेलो आहेत. तयार वगैरे झालो तर तिथे आमच्या गाड्या पार्क होतील. चड्डी यांनी घातली, मी नाही. माझे ते कपडे होते तेच होते. आणि आता आम्ही तिकडे चढाई करणार आहे. बॅग तिकडे आहे भाई, असं काय बोलतो आहे बघा. तिकडनं आम्ही चढणार आहेत असे आणि तिथे जाणार आहेत. सो लेट स्टार्ट. बघूया. आर यू एक्साइटेड सर? काय जिरलंय का? अरे एवढं तुम्ही गाडीत घोरत होतात तरी अजून तुम्हाला झोपायचं होतं, काय म्हणायचं. वय झालं. चला ठीक आहे, आपण आता आम्ही निघतो पुढे. तुम्ही पण बघत राहा मित्रांनो. लेट्स सी. असं काय हार्ड तर वाटत नाहीये, पण सांगता नाही येत. हळूहळू समजेल. आपल्या बॅगेत सगळ्या सेफ्टीचं सामान आहे, चाकू वाकू सगळं आम्ही कॅरी करतात एकदम म्हणजे. आणि आता आज फर्स्ट म्हणजे या ट्रेकला फर्स्ट टाइम मी बॅग कॅरी नाही केलं. बॅग माझी गाडीत आहे. छोटं मोठं सामान यांच्या गॅजेट टाकला आणि बाकीचं माझ्याकडे हे छोटा पाऊच आहे त्याच्यात ठेवलाय. ओके. तर मित्रांनो, या गडावरती जायला 3 अप्रोचेस आहेत. आणि आम्ही वीर या गावातून चालू केलं आहे. आणि असंच म्हणजे आमचे जे लीड आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की शक्यतो इकडे कोण येत नाही या गडावरती. सो ॲनिमल्स असू शकतात. आम्हाला म्हणजे त्यांना, आम्ही तर झोपलेलो पण ते जागे होते तेव्हा त्यांना कोण दिसला भाई? हिरण. हां, हिरण दिसला. सो एक साथ आहेत. दोघांकडे वॉकी टॉकीज पण आहेत. आणि सेफ्टी मेजर्ससाठी सगळ्यांकडे म्हणजे काय होतं, इक्विपमेंट्स तर आहेतच. सो या लेट्स सी काय होतं. आम्ही आता जस्ट सुरू केलेलं आहे. पुढे जातो मी. बाय. तर मित्रांनो, आम्हाला ट्रेक चालू करून 20-25 मिनटं झालेली आहेत. सगळे खूप उत्साहामध्ये आहेत, असं त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे, पण मनात नाही. आणि तुम्हाला व्ह्यू दिसत असेल थोडा बहुत. सगळे चढतोय, जोश आहे आपल्यात. चढणार आपण एकदम वरपर्यंत. बघूया. A few moments later. तर मित्रांनो, आम्ही तिकडनं पण नाही, एकदम खालतून तिकडनं आम्ही स्टार्ट केलं त्या गावाच्या पुढून. आणि आता चढत आम्ही आलेलो आहेत. ते बघा तिकडनं चढतायत. आणि ते आमचे थकलेले बसलेत. अजून काही लोक वरती गेलेत. आम्हाला खरं तर तिकडे जायचं आहे. ते बघा तिकडे, तिथे थोडेसे बॅरिकेड्स तुम्हाला दिसत असतील तर ते बघा, त्या टोकाला जायचे आम्हाला. तर मित्रांनो, आता फक्त 10 ते 15% राहिलेलं आहे. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता.
बऱ्याच वरती आलो आम्ही आणि आता फक्त 10 ते 15% उरला आहे. आमची माणसं चालतात इकडे, तर मी आता रिस्क नाही घेत, इकडे वरती जाऊन काढतो. तर मित्रांनो, आम्ही आता फायनली वरती पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता तिथे जे रेलिंग्स दिसत होते ते, आणि आता आम्ही अजून थोडंसं वरच्या बाजूला जातोय. आणि इकडनं तुम्हाला दरी दिसतच असेल. आम्ही तिकडनं एंटर झालो, तिकडनं असे आलो. आता आम्ही वरच्या बाजूला जातोय, सो बघत राहा. तर मित्रांनो, आम्ही इथे जर आता 3-4 फोटो काढले, 3-4 नाही जास्ती काढले, जास्ती काढले. पर पर्सन पण नाही घेतलं. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. आमचा चहा आलेली आहे. आता वाऱ्याने पुढे तर मित्रांनो, आमचा सक्सेसफुली हा ट्रेक तर झालेला आहे. आम्ही तिकडे होतो, तिकडनं हे संपूर्ण असं इकडनं असे उतरून इकडनं मग परत हे पूर्ण इकडनं उतरून असे हा पूर्ण जंगल पार करून अशी इकडनं आता बाहेर निघालो. आता बघू, इथे थोडंसं हे करवंद वगैरे तोडतायत. आता जेवू आणि मग पुढच्या ट्रेकसाठी निघू. हा होता कुंजरगड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहेत हापाट्याच्या कड्याला आणि आम्ही आता इथे कॅम्प करणार आहोत. आज रात्र पूर्ण आम्ही इथे काढणार आहोत. आमचं सामान इथे ऑलरेडी थोडंसं आणलेलं आहे, बरंचसं आणलं, आणि आमची सगळे माणसं येतात इकडे हळूहळू. तर आज रात्र पूर्ण आम्ही इथे काढणार आहेत. खालती आपल्याला काहीतरी एक बोर्ड होता, त्याच्यावरती काहीतरी 2 गोष्टी होत्या. कुठला बोर्ड? एक बोर्ड होता, त्याच्यावरती हिरण होता आणि एका साईडला वाघ होता. त्याचा अर्थ आहे जरा सांग. हे असं आहे की इकडे ॲनिमल्स स्पॉट होऊ शकतात, त्यामुळे ते म्हणजे इकडे वाघ पण येऊ शकतात आणि इकडे हिरण पण येऊ शकतात. हिरण आले चालतील, वाघ आले तर धाव होईल. पण नाही, बाकी तसं ऑलमोस्ट सेफ आहे इकडे, तुम्ही बघू शकता. आणि इथे हा जो कडा आहे त्याला पण इथे पूर्ण रेलिंग आहे, सो काय तसा इश्यू नाही. आणि गरम पण तसं होत नाही आहे, गारवा आहे हवे. सो या बघत राहू, तुम्ही बघत राहा की आम्ही ओव्हरऑल कसं आता कॅम्पिंग किंवा कसं काय करणार आहेत ते मी शूट करेल तसं. बाय. तर मित्रांनो, आम्ही आता टेंट वगैरे लावलेलं आहे, इथे सर्व झालेलं आहे. नाश्ता पाणी चहा पण झालेला आहे. इथे वाट लावलेली आहे, मी काहीतरी पाणी सांडलं. पण आता बघूया, इथे थोडा पाऊस पडण्याची शक्यता वाटते. काय दिसणार तर नाही. आम्ही इथे ऑलमोस्ट एंडला, म्हणजे बरंच पुढे येते. इथे आम्ही सध्या मॅट टाकून बसल्यात. आता बघूया, जास्ती पाऊस आला तर. बघा, हवा खूप जास्ती चालू आहे. माझा आवाज पोचतोय का माहित नाही, लेट्स से. ते क्वालिटी करता येईल आपल्याला एडिटिंगमध्ये. पण इथे हवा आता खूप जास्ती चालू आहे आणि टेंट आमचे तिथे लावलेले आहेत. होपफुली आमचे टेंट उडले नाही पाहिजेत. मगाशी उडत होते, त्याच्यात काही सामान नव्हतं म्हणून, तर आम्ही सामान ठेवलं त्याच्यात. आणि आता आमचं जेवण घेऊन तो एक दादा येतोय खालतून. बघूया काय होतंय. पाऊस जास्ती आला तर कदाचित पळावं लागेल, पण होपफुली नाही येणार. नाही, पावसाला नाही का बोलवत आहे, पण असं मला स्वतःला थांबायची इच्छा आहे. मी कशाला बोलेल. आणि सेफ्टीसाठी चाकू वाकू मी घेऊन बसलेला आहे माझा. किडे मकोडे असतात, पण ठीक आहे. थोडे किडे मकोडे आहेत तिथे, अंगावरती चढतात माझ्या. एनिवेज, तुम्ही बघत राहा, काहीतरी इंटरेस्टिंग झालं तर मी रेकॉर्ड करेन. तर मित्रांनो, आमचे आता टेंट लागलेले आहेत. आमचं जेवण पण झालेलं आहे. ते जेवण घेऊन आलेले आहे आमचे काय त्यांचं नाव, भास्कर. ते घेऊन आलेले. आणि आता आम्ही जेवण वगैरे झालंय आमचं. आता आमची प्लॅनिंग चाललंय झोपायची. इथे 4 जण घुसतात. युवराज, कौशल, हेमंत आणि संकेत या टेंट मध्ये जातात.
या दोघी जणी इथे जातील, मी आणि तुषारबाई इकडे जातील, पाऊस आला दोघंच आम्ही राजे, आणि बाकीचे 3 जण अजून इकडे जाणार आहेत. पण आणि अर्धे जणांचं तिथे काहीतरी चालू आहे की ते लोक तिथे उघड्यावरती झोपणार आहेत, कारण का तिथे थोडा स्टेज एरिया आहे. ते बघा तिकडे लाईट दाखवते. हा आम्ही नाही, अर्धे अजून लोक प्लॅन करतात. क्या बात कर रहे हो? तो ये खुले में सोने का प्लान चल रहा है अभी, तो अभी देखते हैं, अभी सब जा रहे हैं तो अभी हम बैठ के क्या करेंगे, तो देखते हैं. सो बाय बाय. तर मित्रांनो आम्ही आता टेंट मध्ये आलेलो आहेत. वाजलेत 10:30, जास्ती वाजले असतील. किती वाजले वॉच का नाही चालत आहे? हां 11:15 झालेत आणि आम्ही आता झोपायला आलेत. आता या टेंट मध्ये आम्ही दोघंच आहेत, मी आणि तुषारभाई, आणि बाजूच्या टेंट मध्ये पूजा आणि साक्षी. साक्षी काहीतरी बोल. गुड नाईट. हॅलो. कसं वाटतंय तुम्हाला वाटतंय कसं? खूप छान. आता फर्स्ट उनो मध्ये जिंकून आलो. हो मी जिंकलोय उनो मध्ये. आम्ही उनो खेळत होते. आईस्क्रीम पार्टी करणार आमची. नाही असं तर पूजा जिंकलाय मग तर फर्स्ट टाइम खेळून. तर आता तसं गरम तर होत नाही मित्रांनो. तसं इकडे सील पॅक नाही. इथे एक कव्हर आहे बाहेरून, पण ते कव्हर आम्ही थोडंसं काढलंय कारण का हवा आतमध्ये आली पाहिजे. आता बघूया, थोडस गरम होतंय तर थोडंसं यायला पडेल. माझं फर्स्ट टाइम आहे टेंट मध्ये. आता आपल्याला सवय नाही, आपण राजासारखे घरात झोपतो, पण आता करना पडता है. बाय. The next day. नमस्कार मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाली, चिखल उठला. चिक्कार उडला, सगळं झालं. म्हणजे बघा आमची इथे टेंट आहेत आणि ते तुम्ही वेदर बघू शकता. किती वेळ दाखवशील ते? अरे ते काल अंधारात दाखवलेलं ना. टेंट उडला का? आपण हसत होतो, टेंट उडला. टेंट यांचे टेंट कोणत्यावाला उडलेला? हे तुमचा, आपलावाला उडलेला. कारण का हा फिक्स होता आणि तो तुमचा तिकडनं इकडे आला, आणि हे लोक तिकडे वरती झोपलेले. गरम होत होता म्हणून. आम्ही तर बाबा सेफ, आम्ही आमचे बाबा गपचूप मध्ये झोपलेले. सो आमचं तर शॉर्ट होतं आणि हे लोक इथे झोपलेले. चाय इज इम्पॉर्टंट मॅन. अमित भाई चाय बतन. हेमंत भाई. सो आता पाऊस पडत होता. सो आमचे टेंट घातले, पण रात्री खूप जास्ती वारा वगैरे होता. तर आणि रात्री 1:30-2 वाजेपर्यंत अजून एक ग्रुप आलेला ज्यांनी खूप आवाज केला. सो आम्ही जरा उठलेले, पण नंतर झोप लागली. आणि हे लोक जे तिथे उघड्यावरती झोपलेली इकडे तिकडे, त्यांची वाट लागली, कारण खूप जास्ती थंड वातावरण झालं नंतर रात्री, एकदम म्हणजे मध्यरात्री. कारण काय बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण इकडे क्लाउड आहे आणि रात्री आणि संध्याकाळी तरी इकडनं पूर्ण व्ह्यू दिसत होता, पण आता तर काहीच नाही. सो या आता आम्ही जाणार आहेत, चेंज वगैरे करू, नाश्ता पाणी करू आणि मग जाऊ आम्ही कलटगडला, जो आहे तिकडे त्या एरियात. सो लेट्स सी. तर मित्रांनो आमचं आता पॅकअप झालेलं आहे इकडनं, आणि आता आम्ही पुढे चाललो आहेत नेक्स्ट ट्रेकसाठी, जो आहे कलटगड. जे म्हणजे तुम्ही तिकडे जे बघू शकता पूर्ण फॉगी झालं तिकडे, तिथे जायचं आम्हाला. सो आता मी निघालो आहेत. लेट्स सी. नाश्ता पाणी झालेला आहे आमचा. सो बघूया, आता पाऊस पण पडला, सो मे बी तिथे स्लिपरी असू शकते. आणि मी ऑलरेडी 2 वेळा पडलो आहे, अजून पडायचं नाही, लागलाय पण आहे, पण ठीक आहे. इट्स गुड एक्सपिरियन्स टिल नाउ. लेट्स सी. तर मित्रांनो आम्ही सेकंड ट्रेक चालू केलेला आहे. सगळे चढत आहेत. सुरुवातीलाच थोडासा दम लागतोय फक्त मला. अबे साले. ठीक आहे, आहेत दुसरे पण ज्यांना दम लागतोय. मी पुढे मूव्ह करतो आणि व्हिडिओ बंद करतो. बाय.
तर मित्रांनो, आम्हाला ट्रेक स्टार्ट करून 40 मिनटं झालेली आहेत आणि इथे थोडा रॉकी पॅच होता जिकडनं आम्ही सक्सेसफुली चढल्यात. थोडीशी फाटलेली, पण ठीक आहे. काय म्हणायचे तुम्हाला त्याचं? फा मुमेंट. अजून आमचे दोघं जण तिकडनं चढत आहेत. थोडे हळूहळू येत आहेत ते. आम्ही पुढे जाऊ अजून. हे बघा, इकडे अजून रॉकी पॅच आहे बराचसा, जिथे खूप सांभाळून चढावं लागते. आणि जर तुम्ही पण अशा ट्रेक्सला आलात तर व्हिडिओ काढा, सगळं काढा, पण स्वतःचा जीव पण सांभाळा, जसं मी सांभाळतोय. असं बोलून मी काल 2दा पडलो, ती गोष्ट वेगळी आहे, पण सांभाळा. तर मित्रांनो, आम्ही ऑलमोस्ट टॉपला आलेलो आहेत. म्हणजे हा एक्झॅक्ट टॉप नाही आहे. टॉप मला वाटते तिकडे आहे, तो त्या साईडला यांच्या मागे. आणि मला आता असं, म्हणजे मी आता नीट बघितलं तर बघा, आम्ही रात्री तिथे झोपलेलो, तिथे होतो, तिकडे तिकडे कसं दिसतं नाही दिसत. हे बघा, ते बघा, तो जो पॉईंट दिसतो ना, तो कडा, तिकडे होतो आम्ही काल रात्री, तिथे कॅम्प केलेलं. आणि तिकडनं त्या साईडला काय नाही, दरी होती. आणि तो तिकडनं तो आपल्याला तो पॉईंट दिसत होता, तो व्ह्यू तर चांगला आहे. तर मित्रांनो, आमचं आता तिकडचं फोटो वगैरे काढून झालं आहे. थोडासा गड एक्सप्लोर केला आणि मग आता आम्ही परत उतरतोय. आता वाजलेत 12, उतरणार लगेच आणि मग जेवण आम्ही डायरेक्ट घरी निघणार. ओव्हरऑल हा गड खूप छोटा होता तसा. आम्हाला माझं वाटते 1 तास लागला चढायला आणि लवकरच आता उतरू, कारण का परत संध्याकाळी ट्रेन पकडायचे. सो या, आता उतरताना मी नाही काढणार, कारण का थोडे रिस्की पॅच आहेत. सो बाय बाय. इकडे एक मिनिट काय करते? One eternity later. तर मित्रांनो, आम्ही आता इथे एक कुंड होतं, पाप पुण्य कुंड, तिथे आम्ही थांबलो होतो. युवराज आणि बरेचसे अनेक लोकांनी त्याच्यात पोहून घेतलं. मी पण गेलेलो, पण माझी इच्छा गेली, माहिती नाही का. तू पण बोलास ना रे? तू पण बोलास ना? सो आता आम्ही इकडनं विचार करतात की डायरेक्ट इगतपुरीला जाऊन जेवण जेऊया, कारण का मग आम्हाला गाडी पकडायची 5-6 वाजता. सो ओव्हरऑल आत्तापर्यंत तरी ब्लॉग पूर्ण ट्रेकमध्ये तर खूप जबरदस्त मजा आलेली आहे. आणि आपण एक्सपिरियन्स विचारणार आहेत सर्वांना, पण आता नाही, नंतर. सध्या ते एक फेस मला डोळ्यासमोर दिसतो आहे, त्याला आपण विचारूया की त्याला आपल्याला काय बोलायचं या ट्रेकबद्दल. तुम्हाला कसं वाटतंय? अरे तुझ्या अगोदर पाणी द्या, नंतर मी माझं मनोगत व्यक्त करणार. थोडेसे नाराज आहेत ते, त्यांना पाणी मिळालेलं नाही आहे, तर थोडं त्यांना पाणी वगैरे मिळाल्यानंतर आपण त्यांना त्यांचं मनोगत विचारूया. सध्यापुरतं मी थांबतो इथेच, आपण भेटूया नंतर. A few moments later. आणि आम्ही आता कसारावरनं ट्रेन पकडली. आवाज येतोय का माझा? येत असेल तर जरा प्लीज. आम्ही कसारावरनं निघालोय. तुम्हाला काय बोलायचं आहे? आपला मी आता बिझी आहे, स्टोरी टाकतोय, मला समजून घ्या. तुम्हाला काय बोलायचं ट्रेक बद्दल? सगळ्यांनी आलं पाहिजे. काय बोलायचं? काय अरे स्क्रिप्ट दिलाय का तुला? अरे प्रश्न तर कर. प्रश्न असा आहे की ट्रेक कसा होता? अरे भारी होता ट्रेक. हर्ष भाऊ बरोबर ट्रेक केला तर अजून मजा आली. आमचं भाग्य की आम्हाला ह्याच्यासोबत ट्रेक करता आला. आता कोणाच्या नशिबी खूप जास्त भाग्यवान आम्ही. आम्ही लोकांच्या तुमच्या बरोबर ट्रॅक केलं तर असं वाटलं की देव पावला आम्हाला. आम्हाला मोटिवेशन आलं याच्याबद्दल. मी काय एवढे पुण्य केले होते हा ऐकायला. तुम्हाला काय म्हणायचं? ट्रेक करायचं. अरे रिव्ह्यू बोलतो, रिव्ह्यू.
मजा व्हिडिओ नाही आपण इथे नाही end करू. मजा असं आहे की मला- असं आहे, तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि नेक्स्ट व्हिडिओ नंतर आणि मिळतात बाई आवाज येऊ दे बस.